आज का कुठे जन्माला आलेले नाही आणि जगमेच गेलेलं माझे हुल उठले होते आमच्या ठिकाणी अवतार झालाय कुठे हे लोक समाज आता माणसं तसेच भेटतात हुल उठवतात अवतार नाहीये अवतार होईल कधी थोर थोर पर्वत देवा उडून जातील 5 वर्षाची कन्या भकार मागेल असा काळ येईल त्यावेळेला अवतार होईल कोणी कोणाचं राहणार नाही सगळा धिंगाणा सुरू होईल आकार माझे साधू संत आरोळ्या ठोकतील येवो येवो ये दावोनिया भगवान श्री कृष्ण परमात्मा अशाच परिस्थितीमध्ये नंद यशोदे गोकुळात प्रगती झाली गोकुळात 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 नंद यशोदा महाभाग्यशाली नंद यशोदा भगवान तिथं अवतीर्ण होते नंद यशोदा पुण्यवाने तपश्चर्या केलेली भगवंताची तपश्चर्या केली भगवान प्रसन्न झाले परमप्रभू मागा काय इच्छा आहे देवा तुझ्यासारखा पुत्र पाहिजे आता देवासारखे 17-15 हजार का देव आहे माणसांना देव तरी करतो तुम्हाला देव करतो 17-15 हजार देव नाही हा ब्रह्मांडाचा सूत्रधार एक आहे देवच एक आहे तो एकच आहे पण कळत नसल्यामुळे त्यालाच लोक त्याचं जसं रूप आहे तसं न कळल्यामुळं न घडवता आल्यामुळं आपल्या कल्पनेने घडवतात त्याचंच रूप घडवतात पण आपल्या कल्पने आपल्याला तो कळत नाही फक्त मानतो आपण पुढं कुठे करणं भरावर होते देव करणं भरावर देव एक आहे हजार नाही कोटी नाही 3 कोटी नाही जरी शास्त्र सांगते 33 कोटी देव आहे तरी ते शास्त्र 33 कोटी देव सांगते ही गोष्ट खरी आहे खरी जरी असली तरी ती शास्त्र सांगत असतानाही त्याचा काय अर्थ आहे तो सांगायला वेळ ठेवून येतो इथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले नंद यशोदाय बालपणी हरी गेले चांगलं आहे की त्याच्या इतकं चांगलं जगात दुनियेत ब्रह्मांडात दुसरं काहीच नाही एक चांगलं म्हणावं एवढं त्याच्यात जितकं चांगलं आहे त्याचं चांगलं तसं वर्णनच करते
बाळाचं गुन्हा गुन्हाचे कृष्णाच्या आज जगात बाळ झाले पुष्कळ त्याची काही गणती आहे का बोलतात आहे आणि एकच खोड्या करतातच बाळा काही खोड्या करीत असतात कळत नसतं त्यामुळं काही करतात म्हणजे खोडा होता अनेक बाळ गणती नाही मोजदार नाही ते प्रमाणात बाळ सगळ्या बाळाने खोड्या केल्या खोड्या करीतच असतात तरी परंतु या कृष्णासारखा पोट करणार कृष्णाच्या खोड्या म्हणजे कृष्णाच्या ह्या खोड्या त्या खोड्याचा आनंद ज्याच्या खोड्यात आनंद त्याच्या आनंदाच्या क्रियेत चांगल्या क्रियेत किती आनंद असेल यशोदेच्या घरी उकळात वाढतोय 10 वर्षाचा झाला हातात मुरली खोड्या करतो लोकांच्या तक्रारी आणि सांगितलं कृष्णा खोड्या करतो तू गावात सुद्धा लागत नाही जा शाळेत शाळा म्हणजे काही नाही त्यावेळी शाळा काही नाही काही नाही मित्रमंडळीचं वर्तमान जाईल लाखो काही उकळात दूधच दूध काहीच नाही चालायला गोवर्धन पर्वताचा चाल 12 महिने रानातला जंगलातला डोंगरातला ताजा हे जनावर पुस्तक दूध असं आहे त्याचं काही काढून घेतात सार आणि मग थोडक्यात काहीतरी लोकांना विकतात तिथं सगळ्याच्या दुधामध्ये भरपूर काही कशा दूध कसा बरोबर दुधाचे हंडे होते माल होते खाण्याचे ते दूध दही खायचं ते खा सांगायचं टाकत कृष्णाच्या इथं जाईल आणि काही गाईचं खास कृष्णाच्या दुधाच्या फक्त त्याच गाईचं दूध कृष्णाला द्यायचं अशा गाईच्या खाली नुसता हल्ला ठेवला आणि तिच्या स्तनाला हात लावला की बाद स्पर्श झाला की भात पडलं 2 तास लगडी पण डोळे पण फार रक्त काढायचं सोडून असलं काय गाय बांधायची नाही हो अहो खुर्च्या येऊन उभी करते ती अहो पोट भरलंय आणि सवय तिथे येऊन बसायची तेव्हा गावाला बांधायची सुद्धा करत नाही ह्या गाई येतात गुमान नाही आणि दुधाचं तरी ताळमेळ नाही त्याच्या आम्हाला खाली जायचं 5 दिवस हात टाकला सणाला हात लावला की दूध सुरू झालं आपल्या गाई आपलं दूध गोकुळामध्ये दुधाला दयाला मारा लागले आणि तिथे त्यावेळेला पैसेच नव्हते नोटाही नव्हत्या म्हणून पैसे सोडल्याचा कुठे इतिहासच नाही ना अहो खायला शेतात दिसतात ते बरोबर जनावर ढोलं तुला दुखत्याला आणि मग दुसऱ्या गोष्टीची पैशाची घ्यायची काय गरज नाही अहो धान्यावर इतर वस्तूवर व्यवहार होतो ना व्यवहार होत होते काहीतरी मूल्यवान वस्तू असेल तर त्याच्यावर देणं घेणं व्यवहार होते सोनं आहे चांदी आहे लोखंड आहे पितळ आहे त्या धातू आहे
धातूच्या देणे घेण्यावर व्यवहार होत होते सांगायचे तात्पर्य. तुम्हाला जो कोणी राजा असेल तो जो जो जे कोणते एखादं नाणं काढेल त्या नाण्याचा सुद्धा व्यवहारात उपयोग होत असे. दोन वाजता आलो 4 वाजून 10 मिनिट झाले 2 तास झाला कार्यक्रम. आमदारला आमच्या बरोबर द्यायला तुम्ही आमदार घेऊन जाऊ भजन करायला. दोन बोले दोघे असं तर दोघं तुमचे बोलवले आपलेच आहेत आणि देवाचा दरबार आहे तर लहान लोक नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळी आहे, गोकुळ आहे, गवळणी आहे, गोपाळ आहे, हे सर्व काहीच्या काही आहे. त्यांचे खेळ सुद्धा काहीच्या काही. खेळ मांडियेला वाळवंटे भाई गाई गोपाळ यमुनेच्या तोच हा काल्याचा वाळवंटात खेळ. दयांनी काला वाळवंटात, काला गोकुळात झाला, काला पंढरीला होतो, काला आळंदी देऊला होतो. वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, काला वैष्णव संप्रदाय. वैष्णव म्हणजेच वारकरी, वारकरी म्हणजे वैष्णव. चौकडा काला होतो सगळ्या संतांमध्ये, सगळ्या परमार्थात चौकडा काला होतो जातोय. वारकरी संप्रदाय पंढरी आळंदी देऊ नाशिक त्र्यंबकेश काला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय कृष्ण भक्तांतो विष्णू म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे आज विटेवर उभा जो विठ्ठल आहे तो कृष्णच आहे. विठ्ठल गौरणी असे गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये वावरतायत. गवळणी दह्या
तुमचे माठ डोक्यावर घेऊन किंवा पाण्याच्या घागरी घेऊन यमुनेवर येत आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा हातामध्ये मुरली मुरली आहे म्हणजे फार सुंदर स्वर आहे. भगवान वाजवणार 7 स्वर आहे. कितीला आहे? 7 स्वर आहे. 3 सप्तक आहे. तिन्ही सप्तकात 7च स्वर आहे. आणि तिन्ही सप्तकाचे स्वर 7 तिन्ही 1, रे तिन्ही 1, घ तिन्ही 1, कन्ना तिन्ही 1 आहे. ते 3 शब्द 7 स्वरात गायनशास्त्र फक्त 7च स्वरात. गायनशास्त्र फार सुंदर. गायनशास्त्र फार सुंदर. साधे सगळे साधू संत गातात. गायनशास्त्र गातात गावत. सूरदास हरिके गुण गावत. सूरदासानं भजन केलं. एक तारी भजन करून सूरदासानं भजन केलं. विलाचं भजन आमचं वाजत. 7 तारा आहे. संबोधायला तारा आहे. विण्याला तारा आहे. तुंतुण्याला तारा आहे. तुंतन वाजत असत. गुरु झालं म्हणजे पाय 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 आणि एकदा वाजत तुटक वाजत जमले ते उद्धव सांगतो त्यांना जमले काही नाही. नाकार ढकला ना कोणाला पाय 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 म्हणजे कोणाला ढकलायचं तुमचं विचारतंय. पाय 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 कोण 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 नाटकात कोण कोण ढकलायचं तुमचं विचारतंय. त्या पायाची लोक सापचान 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 सगळे जाऊ दे. ते तमाशे लोकांना आवडतात. समाजात गलिच्छपणा असतो. कदाचित सुधारले. परशुरामाच्या लावण्या परशुरामाच्या लावण्या कदाचित चांगल्या असतील. काही देवाचं वर्णन असेल काही. पण अखेर लावणी. लावणी म्हणजे लावणी. अभंग म्हणजे अभंग. अभंग म्हणजे संतांचे अभंग. त्यात प्रसिद्ध अभंग वाणी तुकई आहे. सुश्लोक वामनाचा सुश्लोक वामनाचा आर्या मयोर पंतारी होळी ज्ञानेशाची प्रसिद्ध अभंग रचना तुकयाचे बोला. गेली कुणीकडे पाण्याला दहीदूध विकायला. दहीदूध द्यायचं आहे मथुरा आणि तिला एकदम कृष्ण दर्शन झालं. कृष्ण रस्त्यात आहे आणि मुरली मुखात वाद होतो. मुरली वाजवण्यात मुरलीधर श्रीकृष्णाचं दर्शन झालं. भान गेलं. दर्शन म्हणजे भान. कृष्ण दर्शन सोपं नाही. सोपं नाही. आता निगर घटक जर एखादा असेल कठीण मुलाची अंत करण्याचा कदाचित त्याला 5 हजार. पण जर त्या मवाया असला भजनी असला पानमार्थिक असला त्याला कृष्ण दर्शन झाल्यावर काही त्या काही अवस्था होती. कृष्ण दर्शन देवात जातात
स्वतःच्या ध्यानाला विसरतो तो. ते भाव आरपाला तुझा गेलं ते भान त्या गौरलीला कृष्णा दर्शन झालं. कशी तुम्ही तिकडून तिकडून जाणारे येणारे माणसं म्हणजे आम्ही इथं गाव घी तू गवळ ना हो कसं खाता आले गैदुरी न्यायला आले पूर्ण सभेच्या आई हात हात किती बाजार अहो मुसुरीच्या बाजाराला दादा मी गैदुरी विकायला आले. अगं इथं गाव घी दादा उभी राहिले मला काही समजे ना. अगं गोकुळचे ना तू कोणीकडे गोकुळ आहे. अगं रस्ता कोणता कुणीकडे गोकुळ मला कळे ना. रस्ताही मला सुचे ना. रस्ता विसरले हो दादा रस्ता भुले हो दादा मैं भोले गण वंशी विभूषित कराम नवनीन दाभात ईतांबरा तरुण बिंब फलाधरोचा पूर्णेंदु सुंदर मुखाधर विंद नेत्रात कृष्णात परम श्रीमती तत्व महम न जाने. कृष्ण 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 कृष्णाच्या पलीकडे आम्हाला तत्व माहित नाही. संत महात्मा म्हणतात एक साधू एक संन्यासी एक संत महात्मे सांगतात देव आम्हाला माहित नाही. कृष्णाच्या पलीकडे आम्हाला काही माहित नाही. कृष्ण मंदिर जगद्गुरु वसुदेव सुतम देव भक्तजानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. खरा जगद्गुरु कृष्णाची भक्ती गौरवी करून गेल्या. अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. पांडवाला द्रौपदीला अनेक भक्तांना कृष्ण दर्शन कृष्णाचा उपदेश. पांडवावर कृपा अर्जुनावर कृपा त्याचा सारथी झाला. रथाचे घोडे आखणारा सारथी त्याला गीता. तो अर्जुन म्हणतो परम ब्रह्म परम धाम. आपण कोण आहात. कुरुक्षेत्रावर युद्धाच्या भूमीवर अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिलं. रगत बसला. भगवान उपदेश अर्जुना अरे काय हे कोण आहे ओळख. अरे रडतो तू क्षत्रिय आहे. तुझे त्यांना तुझा धर्म आहे. आपापला धर्म माणसांना पाळा. इथे लोटते तू इथे श्री भगवान उवाच धर्मराज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सर्वधर्मान् भज भगवान सांगतात. शेवट
पहिला म्हटलं श्लोक आता गीतेचे असे म्हणतात सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अन्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मला शरण ये, तुला मी सगळ्या संकटातून, अडचणीतून, दुःखातून, जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त करेल. तुला मोक्ष म्हणजे माझं प्राप्त होईल. माझ्याकडे ये, त्याच परमेश्वराकडे जायला आमचे तुकाराम महाराज सांगतात. त्या गौरी त्याला त्याचं दर्शन झाल्यानंतर त्या गोपूच्या गौरीची जी अवस्था झाली, तिला कृष्ण दर्शन झालं, निघाली कुणीकडं, कृष्ण दर्शन झाल्यामुळं भान गेलं आणि ती म्हणते मये बोले आणि सांगायला कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका
दाखवू वासुदेवा ब्रह्मादिका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे आम्ही बळी विरगाढे आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम